त्यांना सांगितलं, अरे मला इतके दिवस का सांगितलं नाही? म्हणले काय करावं, आपण काय करू शकतो? तो एवढा मोठा साधू आहे, तो कोंबडा करतो, तो बोकडा करतो. अरे कशाचा कोंबडा, चाल माझ्याबरोबर. जप करत असलेले महाराज एक पंचा खाली गुंडाळलेला, एक पंचा खांडावर टाकलेला, तसेच निघाले. हे 2-4 मित्र बरोबर घेतलेले आहेत आपले. कुठे तो साधू? तिथं. साधूचं चाललं होतं तिथं भानगडी. कोण आहे रे तुम्ही, कशाला आलात? सांगतो ना, कोंबडा करतो ना तू? आमचे प्रल्हाद महाराज, तू कोंबडा करतो का? 4 हात मागे गेले प्रल्हाद महाराज. उजवा हात तर कामालाच आणला नाही, डाव्या हातानं अशी मारली की तो 6.5 फुटाचा साधू धाडकन खाली पडला. सद्गुरुनाथ साधू या शब्दाला कलंक असणारा तो साधू होता. ज्याच्या 6ही बाजू आधू असतात त्याला साधू म्हणतात, पण याच्या 6 बाजू फुल्ल प्रफुल्ल भरलेल्या. एक झापड मारली, तो म्हणले बाबा काही मारू नको, मी चाललो. उचल गाठोडं घेऊन काढून द्यायला लावलं त्याला. पुन्हा कट्टे कोणा बाकीच्या मित्रांना कोणाला सांगायचं नाही काय घडलं, दर्शन घेऊन आलो बस. काय कमाल आहे, आपल्या गल्लीत एखादा साप निघाला आणि शेजारच्याने येऊन मारला तर आपल्या बायका सगळ्या गावामध्ये सांगतात, आमच्या यांनी ना काल एवढा साप मारला, त्याच्या बापाने कधी हातात काठी घेतलेली नसती, पण आमच्या यांनी आहे ना एवढा साप मारला. आमच्या प्रल्हाद महाराजांनी एवढा साधू झोपवला खाली, पण कधी कोणाला सांगितलं नाही. करोमि यद् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् सद्गुरुनाथ. काय जीवनाचे पैलू सांगावे सो. एकदा खिर्डेकर मंडळीच्या मनामध्ये आलं की आपल्या राम मंदिरातला उत्सव रामनवमी रामानंद महाराजांच्या उपस्थितीत व्हावी. पण म्हणायचं कोणी, कारण जबाबदारी कुठली आहे? ब्रह्मचैतन्य महाराजांनी जालन्याच्या रामाची जबाबदारी रामानंद महाराजांवर टाकलेली आहे. ध्वज पूजन, कोठी पूजन एवढंच नव्हे, सगळे एकष्टीत काही करायचं असेल तर रामानंद महाराज सर्वस्व होते. आणि त्यांना जालना सोडून खिरड्याला बोलवायचं, ऐकतील का? मग ऐकायला लावणारे एकच आहेत, बाबा शास्त्री. बाबा शास्त्रीला पुढे केलं आणि काहीतरी बोलण्याच्या विचारात आहे तसं रामानंदांच्या लक्षात आलं. बाबाजी काही बोलायचं आहे? म्हणलं हो. ही सगळी मंडळी आपल्याला विनंती करू इच्छित आहे. कशासाठी? ते म्हणाले, हा रामनवमीचा उत्सव आता आलाय 2-3 महिन्यावर. काय झालं नंदूभाऊ, बरोबर आहे का? मला भीतीच वाटते तुम्ही समोर बसला. या रामनवमीला आपल्या उपस्थितीमध्ये उत्सव साजरा व्हावा. आता इतर कोणी म्हणलं असताना तर महाराजांनी सांगितलं असतं ते माझ्या गुरुची आज्ञा आहे, ते मला सोडता येत नाही असं तसं. पण विनंती करणारे कोण आहेत? बाबा शास्त्री, एक वेदशास्त्र संपन्न अधिकारी महात्मा आपल्याला असं बोलतोय म्हणल्यावर. आणि दुसरी गोष्ट, प्रल्हादाचे बंधू आहे. प्रल्हाद हात जोडून बाजूला उभा आहे की बाद आहे. प्रल्हादाचा चेहरा पाहिला, महाराजांनी होच म्हटलं पाहिजे. कोणाकडे पाहून? आमच्या प्रल्हादाकडे पाहून. अरे याच्यासाठी काही करायला तयार आहे मी माफी मागेल ब्रह्मचैतन्य महाराजांची, पण येईल मी. आपण करू रामनवमीचा उत्सव. आता रामानंद महाराज बरं का नागपूर विभागातले राहणारे बाळू दादा. हो, म्हणजे टिपिकल आपण पाहतो ना, 5:45ला काकडा म्हणजे तिथे सगळे तबल्यावाले पेटीवाले येऊन बसलेले असतात. आज 55 म्हणल्यावर 54ला सगळे येऊन बसले होते. ही शिस्त नागपूरकरांची. रामानंद महाराजांची काय असेल? रामानंद महाराज येणार बारीक सारीक गोष्टीवर लक्ष, एवढं मोठं जालना संस्थान चालवतात आणि ते आल्यावर आपली काही त्यांनी उणीव काढू नये म्हणून सतर्कतेनं सगळे गावातले लोक झटत होते. सगळ्या भिंती रंगवून काढल्या, ध्वज पताका तोरण काय 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 करायचं, ते महाराजांचं स्वागत कसं करायचं, कुठं बसवायचं, पहाऱ्याला कोण कोण आहेत, कोठी घरात कोण कोण आहे, सगळ्यांचे नावं, त्याचे बोर्ड तयार झालेले, त्यांच्या वेळा,
मरणाचा पहारा, त्या पहाऱ्यावर असलेले माणसं बहुतेक ठिकाणी असं होतं, यादीतले लोक यादीतच असतात, दुसरे येऊन बसत असतात. तसं तिथे झालं असेल, पण यादी लावलेली होती. माझ्यासारखी हौशी लोक आपलं नाव लिहा, पहिलं नाव लिहा. कधीच येत नाही 7 दिवसात. आमच्याकडे तर सांगतो, तुमच्या इथलं चांगलं आहे, नागपूरचं चांगलंच आहे, सगळं प्रश्नच नाही. नागपूरमध्ये संत्री आणि मंत्री काल आले होते ना मंत्री, नागपूरचे चांगलेच आहेत. जगाला तोंड देणारी माणसं तुमच्या नागपुरात आहेत बाबा. सरळ तोंडाचे असू द्या की वाकड्या तोंडाचे असू, सगळ्याला तोंड देणारे मंत्री तुमच्या गावात आहेत. सगळी तयारी झाली. रामभाऊ महाराज शेवटी त्यांना जालन्याला ठेवलं. त्यांनी सांगितलं, बुवासाहेब आपण निवांत जाऊन या, इथल्या उत्सवात आपण म्हणजे काही कमीपणा राहणार नाही असं तुम्हाला सांग. ब्रह्मचैतन्य महाराजांना सुद्धा त्यात काही वाईट वाटणार नाही, कार्यच करायची आपल्याला आज्ञा दिलेली. महाराज अमावस्येच्या आदल्या दिवशी आले साखरखेरड्यात. कोण? रामानंद महाराज. काय जोरदार स्वागत झालं. मी उभा होतो तिथे. कोणत्या रूपात होतो मलाही आठवत नाही, पण होतो. सुंदर अनेक सवासनींनी वळून महाराजांना आत घेतलेलं आहे, बसवलंय, सिंहासनावर बसवलं. मग आमच्या बाबा शास्त्रींनी सगळं दाखवलं. पाणी चहान भानगडी नव्हत्या, लोकेशना, वित्तेशना, दारेशना काही नव्हतं. रामाचं दर्शन घेतलं, पाणी पिलं की दाखवलं, इथे कोठी घर आहे, इथे हे, इथे ते. वा वा, बाबा शास्त्री या सगळ्या खेरडेकर मंडळीने फार मनावर घेतलेलं दिसतंय. चांगला उत्सव होईल बरं का, आनंद. सुंदर प्रवचन व्हायचं. बाबा शास्त्रीचं प्रवचन वाचायचं, रामायण व्हायचं, रामानंद महाराजांचं रोज प्रवचन व्हायचं. आणि रामानंद महाराज भजनानंद जे होते, नामवंतांचे कीर्तन झाले, यज्ञ झाला. आणि आज 9मीचा दिवस, अष्टमीला रात्रभर जागरण. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सकाळी काकड आरती झाली, अभिषेक झाला. आणि आता महाराज गुलालाच्या कीर्तनाला उभे राहिलेले आहेत. रामानंद महाराज. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस. हे माध्यान्नासी दिन कर, पळभरी स्थळ होय, पळभर होय स्थिर, पळभर होय. महाराज आकाशामध्ये सगळी विमानाची लाटी झालेली आहे. सुंदर वर्णन सांगतात आमचे रामानंद महाराज. आणि त्याच वेळेला मधुमासे सीते पक्षे नवम्याम कर्कटे शुभे पुनर्वस्वक्ष सहिते उच्चस्थे ग्रह पंचके मेषं भूषणि संप्राप्ते पुष्पवृष्टि समाकुले आविरासी जगन्नाथः परमात्मा सनातनः राजाधिराज रामचंद्र महाराज की. काय गुलाल उधळला गेला आणि भजन सुरू झालं. श्रीराम 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 श्री म्हणा 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 म्हणा, थोडी झोप जाईल आपली. श्रीराम 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 श्रीराम. उंच उंच उड्या मारायला लागले रामानंद महाराज. देहभान हरपलेला आहे. उंच उड्या मारता मारता डोक्यावरचं खांड केव्हा लागलं आणि महाराज केव्हा बेशुद्ध होऊन खाली पडले समजलंच नाही. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बाबा शास्त्रींनी महाराजाला उचललं, बाजूला नेलं, पाणी पाजलं असेल, वारा घातला असेल. वा बाबा शास्त्री, आज सगळीकडे रामच राम पूर्ण भरलेला दिसून राहिला. काय झालं काही समजलं नाही. काय भजन असं असा जेणे बोले विठ्ठल उडले असं ते भजन झालं. गुलाल उधळला गेला.
काय बाकीचे कार्यक्रम जे व्हायचे ते झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी महापंगत झाली, हनुमत जयंतीपर्यंत ठेवून घेतलेलं होतं. या 10 दिवसामध्ये आणि त्या बाल प्रल्हादाची सेवा पाहून रामानंद महाराज अगदी हुरळून गेले. अहो झोपतो का नाही हा? सकाळी 3 वाजता उठून काकड आरतीची सगळी तयारी करायची. हे काम त्याचं आहे, मी कशाला करू हा भाव नव्हता कधी आमच्या प्रल्हादाच्या मनामध्ये. जे कमी पडलं ती आपली हमी असं म्हणून प्रल्हाद महाराज सगळं काम करायचे. पाण्याच्या गाडीपासून, वाढण्यापासून, झाडण्या सारवण्यापासून सगळे कामं. रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचे. आज आपल्याला 10 ते 10:30 वाजले. वाजतातच काय, या व्यासपीठाला एक शाप असतो बाळूचा. कोणी बसू द्या, लवकर सुरू होऊ द्या की उशिरा सुरू होऊ द्या, अर्धा घंटा समोरच्याचा जीव घेतोच तो माणूस. अरे का रात्री 12 वाजेचे झोपायला आमचे प्रल्हाद महाराज सकाळी 3 वाजता हजर. रामानंद महाराज अगदी का कमाल आहे याची. हा का पाय सेवेसाठीच आहे का? सेवा सद्गुरूची सदैव करुणी जो राम नामी रमे. श्रीरामा हनुमंत शोभत जसा हा शिष्य तैसा गमे. एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. जशी रामचंद्राची हनुमंताने सेवा केली असेल ना, काही मागे पुढे पाहिलं नाही. काय हनुमंताचं वर्णन करावं, वर्णन करतच नाही मी. तर हनुमंत जसा तीव्रतेनं कुशाग्र बुद्धीनं देहाची पर्वा न करता तसा आमचा प्रल्हाद सेवा करत होता. एकादशी गेली, द्वादशी गेली, त्रयोदशी गेली, चतुर्दशी, तळमळ तळमळ तळमळ. ह्या प्रल्हादाला मला अनुग्रह द्यायचा आहे. आणि प्रल्हादाला माहिती आहे की जर शिष्य अधिकारी असेल तर गुरु त्याला जवळ बोलून अनुग्रह देतात. हां, उद्या चतुर्दशी आणि परवाच्या दिवशी हनुमत जन्म. चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आमचे रामानंद महाराज स्वयंपाकघरापाशी आलेले आहेत. आपल्याकडे पद्धत आहे, हनुमत जन्माच्या दिवशी सूर्योदयाला नैवेद्य असतो आणि त्यामुळे सगळं महिला मंडळ स्वयंपाकाच्या घाई गर्दीमध्ये होतं. गंगामाई तिथे होत्या, बाकीच्या सगळ्या महिला होत्या. रामानंद महाराज येऊन दारात उभे राहिले. पाहिल्यावर सगळ्या आल्या पटापट पटापट महाराजांना नमस्कार करतात. रामानंद महाराजांचं बाकी कोणाकडे लक्ष नव्हतं, गंगामाईकडे. बोलू कसं हिला. गंगामाईने सुद्धा त्या जवळ जशा आल्या तशा रामानंद महाराज म्हणले, गंगामाय तू माय आहे ना? म्हणले हो ना. मग एक मागू का? अहो काय म्हणाल ते देते तुम्हाला, मागा तर खरी. देई तुझा पुत्र मला माय माऊले ग. देई तुझा पुत्र मला माय माऊले ग. देई राम कार्य करण्यास्तव मागतो भले ग. राम कार्य करण्यास्तव मागतो भले ग. देई तुझा पुत्र मला माय माऊले. आज्ञा मम श्री गुरुजी राम नाम प्रचाराची. आज्ञा मम श्री गुरुजी राम नाम प्रचाराची.
साथ असता प्रल्हादाची कार्य साधले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला. गंगामाय हा प्रल्हाद जर मला दिला ना तर माझ्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेल्या नामाचं हे चालू नाही चालूच बारीक. मला माझ्या सद्गुरूने दिलेलं कार्य करण्यासाठी याचा फार उपयोग होणार आहे. ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, नाम आले मालिन्य कथिती ब्रह्मचैतन्य नाम आले मालिन्य. लोक सगळं करतील, तीर्थयात्रा करतील, यज्ञ करतील, पण जप करणार नाही. तर रामनामाचा प्रचार करण्यासाठी माझ्या ब्रह्मचैतन्य मला आज्ञा दिलेली आहे आणि हा प्रल्हाद माझ्या उपयोगी येणार आहे. नाम आले मालिन्य कथिती ब्रह्मचैतन्य प्रल्हादा समन अन्य मजसी ना दिसे ग देई तुझा पुत्र मला माय माऊले ग देई तुझा पुत्र मला माय माऊले. बाळ तुझा नामप्रेमी अंतरंगापासून गुरुकृपा स्पर्श होता भाग्य उजळले अशी अवस्था होणार आहे. हे देऊन टाक मला. गंगाबाई म्हणली, महाराज मी तर भाग्यवान झाले. अहो तुमचा ते देऊन टाकला. गोष्ट साधी नाही. मुलगा देणं, दक्षिणा देणं सोपं असतं. 100च्या ऐवजी 500 मागितले, थोडं नाराज होऊन का होईना मनुष्य देतो, पण आपलं लेकरू देतो का दुसऱ्याला? मायबाईने तात्काळ लिहून टाकला. ज्याला संतांनी आपलं मानलं ना, अरे त्याचं कुळ उद्धरून जातं. हो, त्रिसप्तभिः पिता पूत पितृभिः सहतेन ग यत् साधोस्य कुले जातो भवान वै कुल पावसनः. कुलाला पावन करणारा पुत्र ज्या घरात जन्माला येतो 42 पिढ्याचा उद्धार होतो. महाराज आत्ताच देऊन टाकला तुमच्याजवळ. प्रल्हादाला बोलवलं, महाराजांच्या हातात प्रल्हादाचा हात दिला. प्रल्हादाला आनंदच वाटला. एरवीच प्रल्हाद महाराज आमच्या रामानंद महाराज मायच समजायचे, गुरुमाय गुरुमाय. आज तर दान देऊन टाकलं. आनंद वाटला, पण शिक्कामोर्तब झालं पाहिजे ना. तिने दिला म्हणलं, मी घेतला म्हणलं, तिथे काय 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहायचं काम आहेत का? हे नाही. हा भावनेनं बांधला गेला पाहिजे, हात नव्हे. ह्याचा पूर्ण परिवार बांधला गेला पाहिजे. म्हणून महाराजांनी काय केलं, पौर्णिमेच्या दिवशी पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, झडपिला पिंड, पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, पिंडघारीने झडपिला. महारुद्र हनुमान की जय. मारुतिराया बलभीमा भजना लागी जा प्रेमा. जय 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 मारुतिराया बलभीमा भजना लागी जा प्रेमा. मारुतिराया बलभीमा भजना लागी जा प्रेमा. महारुद्र हनुमान. गुलाल उधळला, नैवेद्य झाला, आरती झाली आणि त्याच वेळेला प्रल्हादाला जवळ बोलवलं. मुकुंदांनाची गंगामाची परवानगी मिळालेली होती. आज समोर बसवलाय. घ्या हातात पाणी. अद्यपूर्वोच्चरिते हि वम गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यलीयो मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम धर्मार्थ काम मोक्ष चतुर्वेद पुरुषार्थ सिद्धि द्वारा श्री सद्गुरोः सकाशात् तारक मंत्र ग्रहण महम करिष्ये. शाल टाकली. हरे राम हरे राम हरे राम हरे.
सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज जी काही कृपा करायची रामानंद महाराजांनी ते प्रल्हाद महाराजाच्या कर्णरंध्रातून अंतःकरणापर्यंत पोहोचवलेली आहे. नाम पक्क देऊन टाकलेलं आहे. देण्याच्या आधीच प्राप्त झालं होतं. आज त्याला सर्टिफाईड केलं आपल्या भाषेत बोलायचं पाहिजे.